जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। शिरोळ तालुक्याला महापुरातून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। सन 2005 पासून सतत महापुराचा सामना करणाऱ्या शिरोळ तालुक्याला कायमस्वरूपी संरक्षण मिळावे या उद्देशाने पूर संरक्षण भिंती व नदीघाट बांधणीचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला असून भविष्यात शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त गावांमध्येही अशा स्वरूपाची कामे राबवून तालुक्याला महापुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असे ठाम प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले। शिरोळ तालुक्यातील बुबनाळ, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद व गौरवाड या गावामध्ये सुमारे 21 कोटी 61 लाख रुपयांच्या निधीतून पूर संरक्षण भिंती व नदीघाट बांधणीच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते। आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्यात पूर संरक्षण भिंत व नदीघाट बांधणी ही कामे दीर्घ काळासाठी असतात, त्यामुळे ही कामे दर्जेदार व टिकाऊ व्हावीत यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे। सन 2005 पासून वारंवार येणाऱ्या महापुरामुळे शिरोळ तालुक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीला कायमचा आळा घालण्यासाठी पूरबाधित गावामध्ये पूर संरक्षण भिंती तसेच महापुरामुळे उद्ध्वस्त झालेले नदीघाट पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। प्रारंभी बुबनाळ, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद व गौरवाड या गावामध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून शिरोळ तालुक्यात उर्वरित पूरग्रस्त गावांमध्येही लवकरच अशीच कामे पूर्ण केली जातील असे त्यांनी स्पष्ट केले। पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंद्रकांत यादव यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी शेतकरी नेते अनिल मादनाईक सावकर, धनाजीराव जगदाळे, दादेपाशा पटेल, सुकुमार किनिंगे, शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ यांच्यासह बुबनाळ, आलास, कवठेगुलंद, गौरवाड या गावचे सरपंच, सर्व पदाधिकारी, यड्रावकर गटांचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागृत जनमत न्यूज साठी शेडशाळहून संपादक विनोद पाटील। पूर संरक्षक भिंत आणि नदीघाट त्यासाठी म्हणून जवळपास या बुबनाळ, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद आणि गौरवाड या पाचही गावाला जवळपास 20 कोटी 61 लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिला आहे। खरं म्हणजे सातत्यानं 2005 पासून आपण बघतोय सर्वाधिक फटका ह्या नदीपलीकडच्या ह्या गावांना सातत्यानं महापुराचा बसतो आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये संरक्षक भिंत आणि नदीघाट ज्या गावामध्ये नाही त्या गावामध्ये पूर्ण करण्याचा आपण संकल्प केला। त्या अतिशय राज्य सरकारनं त्याला सकारात्मक भूमिका घेतली। येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या गावामध्ये सुद्धा या योजनेच्या माध्यमातून हे सगळे नदीघाट आणि संरक्षक भिंत कशा पूर्ण होतील त्यासाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केले जातील। राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। 5 वर्षामध्ये जवळजवळ 8 ते 9 कोटी रुपये आमच्या गौरवाड गावासाठी आमदार फंडातून निधी दिलेला आहे। त्यातून गावातील अंतर्गत रस्ते, गटारी ह्या सगळ्यांचा विकास झालेला आहे। पण आता महापुराचा म्हणजे गावाला लागूनच म्हणजे नदीला लागूनच आपलं गाव असल्यामुळं महापुराचा पहिला फटका आमच्या गावाला जास्त प्रमाणात बसतो आहे आणि ह्या दृष्टिकोनातून साहेबांनी या नदीपलीकडच्या 7 गावासाठी घाट आणि संरक्षण भिंत त्या जागतिक बँकेने दिलेल्या योजनेमधून की आपल्या नदीपलीकडचे 7 गावात त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याबद्दल गौरवाड गावच्या वतीनं पहिल्यांदा मी त्यांचा सत्कार करून आपल्या गावातल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा महापुराचा त्रास होऊ नये त्या दृष्टिकोनातून त्यांनी चांगलं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यात चांगल्या पद्धतीनं काम होऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून इथून पुढच्या काळात सुद्धा असंच प्रेम आशीर्वाद साहेबांचं या गावावरती राहावं। आमचं सुद्धा इथून पुढं नक्कीच राहील साहेब।